नमस्कार, माझं नाव पल्लवी. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण मटारची उसळ तयार करूया. ही चवीला खूपच चांगली लागते. अर्धा किलो मटार मी रात्रभर पाण्यामध्ये भिजवून ठेवले होते. आता सकाळ झाली आहे आणि हे मटारसुद्धा चांगले भिजले गेले आहेत. या कुकरमध्ये आता हे मटार घालूया. अंदाजे 2 तांबे पाणी यामध्ये घालूया. यामध्ये 2.5 चमचे मोठे मीठ घातले आहे. मिठाचे प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. 1 चमचाभर तेल घालूया. 4 लहान आकाराचे बटाटे घालूया. आता या कुकरवर झाकण ठेवून हा कुकर गॅसवर ठेवूया. या कुकरच्या 8 शिट्ट्या काढल्या आहेत. उसळ तयार करण्यासाठी वाटण तयार करूया. 4 चिरलेले टोमॅटो, 4 चिरलेले कांदे, 10 ते 12 लसणीच्या पाकळ्या घेतल्या आहेत. 2 वाट्या ओले खोबरे खवून घेतले आहे. आता हे सगळे साहित्य मिक्सरमध्ये अर्धा ते 1 ग्लास पाणी घालून मी वाटण तयार करून घेतला आहे. कुकरच्या 8 शिट्ट्या झाल्यावर मी गॅस बंद केला. हा कुकर गार होण्यासाठी ठेवला होता. आता या कुकरची वाफ गेली आहे. हे बघा, मटार आणि बटाटे चांगले शिजले आहेत. एक पातेले घेतले आहे. त्यावर या प्रकारची चाळणी ठेवली आहे. शिजवलेले मटार आणि बटाटे या चाळणीवर घालूया. यामुळे मटारमधील अधिक असलेले पाणी पातेल्यात पडते. शिजवलेल्या मटारचे पाणी जे आहे ते तुम्ही आमटीसाठी वापरू शकता. बटाट्यांची साले काढून बटाटे कुस्करून घ्यायचे आहेत. हे बघा, उसळीचे वाटण सुद्धा तयार आहे. जाड तळाची कढई घेतली आहे. यामध्ये आपण थोडेसे तेल घालूया. तेल आता चांगले तापले आहे. यामध्ये 1 मोठा चमचा जिरे घालूया. याबरोबरच यामध्ये 1 चमचा हिंग पावडर आणि 1 मोठा चमचा बडीशेप घालूया. तुम्हाला जर उसळीमध्ये बडीशेप आवडत नसतील तर नाही घातले तरी चालेल. 1 लहान चमचा हळद घालूया. थोडीशी कडीलिंबाची पाने घातली आहेत. 1 चमचा मिरी पावडर घातली आहे. आता आपली फोडणी तयार आहे. यामध्ये हे वाटण घालूया. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं वाटण होतं, त्यामुळे 1 ग्लासभर पाणी यामध्ये घालून हे वाटणाचं पाणी सुद्धा या कढईमध्ये घातलं आहे. 4 चमचे तिखट आणि 4 चमचे गोडा मसाला घालूया. हा गोडा मसाला मी घरीच तयार केला आहे. तुम्ही तुमच्या घरी जो मसाला वापरत असाल तो यामध्ये घालू शकता. दोन चमचे आमचूर पावडर घातली आहे. आता 1 ते 1.5 तांब्या पाणी घालूया आणि हे वाटण चांगले शिजवूया. ही उसळ अगदी दाटसर किंवा अगदी पातळ अशी करू नका. मध्यम प्रमाणातच ठेवा. आता यामध्ये मी 2 ते 2.5 चमचे बारीक मीठ घातले आहे. मिठाचे प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. चवीप्रमाणे थोडासा गूळ घालते. गूळ घातल्यामुळे या उसळीला छानशी अशी चव येते. गॅसवर मध्यम आचेवर आपण ही उसळ तयार करूया.
5 मिनिटे हे वाटण मी चांगलं शिजवून घेतलं. आता यामध्ये हे उकडलेले मटार आणि कुस्करलेले बटाटे घालूया. चांगले सरमिसळ करूया. आता ही उसळ 5 ते 10 मिनिटे चांगली उकळूया. काही वेळाने ही उसळ दाटसर होईल. यावेळी आपण गॅसची फ्लेम बंद करूया. यामध्ये तुम्ही चिरलेली कोथिंबीर सुद्धा घालू शकता. हे बघा, आता आपली उसळ तयार आहे. ही उसळ तुम्ही चपाती, भाकरी किंवा भातासोबत सर्व करा. ही उसळ चवीला खूपच चांगली होते. तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा. अशाच सहज सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या. याबरोबरच माझे चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.